आपल्या मागं आहे कांदळी येथील गणपतराव फुलवडे यांचा बंगला। याच बंगल्याच्या बाजूला 2 बिबटे रात्री या ठिकाणी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत। त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आले, पिंजरा लावण्याचं नियोजन होणार आहे। आता बाजूला आपण पाहतोय ऊस आहे, इकडनं बिबटे येऊ शकतात, इकडनं बाजूने येऊ शकतात। इथं लहान लहान मुलं आहेत, शेतकरी आहेत, सकाळ संध्याकाळ शेतकऱ्यांना बाहेर पडावं लागतं। बिबट्यांची संख्या वारेमाप वाढते। वन विभाग पिंजरे लावतंय, बिबटे पकडतंय, पकडलेले बिबटे सोडणार नाही असं सध्या सांगतंय। काळवाडी, उंबरज इतर ठिकाणी ज्या काही घटना पिंपरी पेंढारला घडल्या ह्या सगळ्यांच्या समोर आहे। त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण मोठ्या प्रमाणात आहे। आपल्यासोबत हे स्थानिक नागरिक आहेत, काय त्यांची मागणी आपण जाणून घेऊया। दादा, काय सांगाल तुम्ही? गणपतरावच्या घरापुढे काल 2 बिबटे पाहायला मिळाले, काय कसं वातावरण आहे, भीती वाटते का आणि मागणी काय? आम्हाला या वाघ पाहिल्यानंतर कॅमेऱ्यात तर अत्यंत भीतीचं वातावरण तयार झाले। त्याच्या अगोदर आदल्या दिवशी आमच्या मुलाने एक छोटंसं पिल्लू वाघाचं पाहिलं होतं। आम्ही पाहिलं त्याला किती दिवसापूर्वी? एक इलेक्शनच्या दिवशीच संध्याकाळचे 5 वाजता मतदानाच्या दिवशी आम्ही पाहिलं त्याला। आमच्या घराच्या पाठीमागे। घर कुठे? हे पाठीमागे गणपतराव फुलवडे यांच्या घराच्या पाठीमागे आमचं घर आहे। त्या पाठीमागे ऊस आहे जवळ, म्हणजे इथं मादी आणि पिल्ला असावेत। 2 पिल्लं शिवले आहेत। अच्छा अच्छा। एक रात्री 2 पाहिली आणि त्याच्या अगोदर एक छोटं पिल्लू। आणि हे पाहिल्यानंतर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या पंचक्रोशीत भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। तरी सदर वन विभागाने इथे 2 पिंजरे लावावेत अशी आमची त्यांना विनंती आहे। काय मंडळी, तुम्ही काय सांगाल? इथं बिबट्याची दहशत आहे, इथं बिबट्या दिसतोय, तुमची मागणी काय असेल? पिंजरे लावलेच पाहिजेत। दहशत आहेत वाघाची, खूप मोठी मादी आहे, तिच्या मागे बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते, काय करायला पाहिजे? काय आयडिया सुचते का? आयडिया तर त्यांना मला वाटते शूटच केले पाहिजे। शूट केलं पाहिजे। दादा, तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे? पकडून नेले पाहिजे, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे। तर पकडून नेतात, आतापर्यंत खूप पकडून नेले। मिळतात असं संध्याकाळी पण 9 वाजेपर्यंत लोक बाहेर असतात, त्यांना पकडलं पाहिजे, बाहेर कुठं काय सोय केली पाहिजे। तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे? प्रत्येक अभयारण्यामध्ये नाही का एक पिंजरा बनवून ठेवला पाहिजे। त्या ठिकाणी त्यांना मांस वगैरे प्रोव्हाइड करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिलं पाहिजे। त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवल्यास म्हणजे कसं माणसांना एक इतर हानी होणार नाही, व्यवस्थित राहतील ते पण आणि आम्ही पण। आता इथं परिसरामध्ये बिबटे तुम्ही किती दिवसापासून पाहताय? मी बघ, आता मी सुट्टी आलोय, 1 महिना पाहतो मी कंटिन्युअसली बघतोय। 2-3 ठिकाणी नाही का असे हादसे पण झालेत आणि इथे पण बघतोय तर दिसतात रोज कंटिन्युअसली। हे ठीक नाहीये। पिंजरा लावला पाहिजे, पिंजरा लावून नाही का त्यांना कॅप्चर करून वन विभागामध्ये ठेवलं पाहिजे। त्यांना मास्क प्रोव्हाइड करा, सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करा। गव्हर्नमेंटना खर्च करतंय, त्या गोष्टीवर खर्च करू शकतात तसं पण ना। आता या कांदळीच्या परिसरामध्ये साधारण किती बिबटे असतील प्रथमदर्शनी काय सांगाल? मागची आपण एक घटना पाहिलेली आहे, एक मुलगा त्याच्या पाठीमागे बिबट्या लागला, गाडीवरनं पडला, दुर्दैवाने त्याचं निधन झालं। 5-6 बिबटे तसं नॉर्मल फिरतात इकडे, हे पकडून नेतात, इकडल्या गावातून दुसऱ्या गावात सोडतात, तिकडून परत इकडे येतो, इकडून तिकडे सोडतात। हे ठीक नाही वाटत आहे। पण त्या अभयारण्यामध्ये तुम्ही ठेवलं पाहिजे, एका ठिकाणी ठेवा, त्यांना प्रोव्हाइड करा जे अन्न धान्य काय लागत असेल ते मांस वगैरे ते केल्याने योग्य राहील ना ते। काय सांगा? हे आपल्या इकडं एखादी व्यक्ती मरते, त्यांना तुम्ही वन विभाग 5-25 लाख देतो, तर तो 5-25 लाख देण्यापेक्षा तुम्ही नाही का हे पकडलेले वाघ नर मादी काय असतील ते एखाद्या जंगलात ठेवा, त्यांच्यावर नाही का 5-25 लाख रुपये द्यायचं, खर्च करायचा, त्यापेक्षा ते तिकडे त्यांच्यावर खर्च करा ना। मला हे म्हणायचंय, तिकडे माणसाचा मृत्यू होणार। बिबट्याच्या हल्ल्यात बिबट्या माणसाचा मृत्यू होऊन तुम्ही जी भरपाई देता त्यापेक्षा बिबटे पकडा, त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि जे इकडे मदत करणार तो खर्च तिकडे करा। त्यांच्यावर तो खर्च नाही का त्यांच्यावर करा, म्हणजे वित्त म्हणजे जे मनुष्य हानी होणार नाही आणि जे पैसे लोकांना मिळायचे ते नकोय, कारण एकदा जीव गेल्यानंतर तो काही पुन्हा येणार नाही। बिबटेच नकोय, हा बिबटेच नकोय। आणि असले ना तर त्यांनी वन विभागात ठेवावे आणि ते खर्च तिकडे भरपूर करावा त्यांच्यावर। जुन्नर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते। वन विभागाचा आकडा, लोकांनी पाहिलेले सांगितलेला आकडा याच्यामध्ये खूप तफावत आहे। बिबट्यांची संख्या वाढत असल्यामुळे दररोज कुठे ना कुठे पाळीव प्राण्यांवर, माणसांवर हल्ले होत आहेत, त्यामुळे लोकांचा उद्रेक वाढतोय। पिंपळवंडीच्या लेंडेस्थळा येथील जी घटना घडली, त्याच्यानंतर काळवडीला घटना घडली, त्याच्यानंतर पिंपरी पेंढारला घटना घडली, त्याच्या अगोदरच्या अनेक घटना आहेत। त्यामुळे लोकांचा उद्रेक मोठ्या प्रमाणात वाढतोय। सध्या वन विभाग बऱ्यापैकी सतर्क झालेला आहे। याच्यापेक्षा अधिक सतर्क होऊन ज्या ठिकाणची घटना घडते त्या ठिकाणची पाहणी करून पर्यायी तिथे काय पिंजरा लावता येईल का आणि
बिबट्याला पकडता येईल का यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर समुपदेशन कंटिन्यू सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे. पकडलेले बिबटे कुठे सोडतात हे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. वन विभाग सुद्धा यापूर्वी सांगत होतं आता पकडलेले बिबटे सोडू नये. बिबट्यांची संख्या कमी होण्यासाठी प्रामुख्याने गांभीर्याने उपाययोजना करणं गरजेचं आहे. बिबट्याची नसबंदी केली जाणार आहे, पकडलेले बिबटे सोडणार नाही असं सांगतायत, परंतु प्रत्यक्षात कृती जर लवकर झाली नाही तर जनतेचा उद्रेक होऊ शकतो. आपल्यासोबत हे दादांना अजून पण काही सांगायचं. दादा काय सांगाल? जे पकडलेले बिबटे समजा हे पकडतात बिबटे त्यांच्यावर नाही काय काहीतरी एक अशी खून करा की जे पुन्हा नाही का जे पहिला सोडलेला बिबटे हाच तो होता कन्फर्म होईल. निदर्शनच येईल. कारण वन विभागावर कुणाचं विश्वास नाही. समजा तुम्ही आता एखादा बिबट्या पकडला, 4 पकडले 5 पकडले त्याचे त्या काहीतरी नाही का त्याला खून करा. म्हणजे खात्यावर एवढा लगेच अविश्वास नको. त्यांनी पकडलेला बिबट्या कुठे सोडला किंवा कुठे ठेवला हे लोकांना सांगायला पाहिजे, विश्वासार्हता निर्माण केली पाहिजे. बस एवढं मला सांगायचं की नाही का तो बिबट्या पुन्हा तो इकडे आला नाही पाहिजे. आपण समजा बिबट्या पकडला त्याच्यावर एखादी खून केली किंवा त्याचे काय ट्रॅप लावायचा ते ट्रॅप लावा आणि तो ट्रॅप जर का तो बिबट्या जर परत वन विभागाने सोडला असेल तर आपल्याला त्या वन विभागावर अविश्वास दर्शवता येईल. आपण पाहतो ही जुन्नर तालुक्यातील जनता किंवा मानवजात नेहमी समोरच्यावर अन्याय करते, आक्रोश करते किंवा एखाद्या अधिकाऱ्याला टार्गेट करते असं मुळीच नाही. आपण काही वेळेला पाहतो एखादा बिबट्या विहिरीमध्ये पडला तर त्याला काढायसाठी हीच माणसं बरोबर येतात, धावून येतात. आणि एखाद्या बिबट्याने हल्ला केला तर त्याच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी हीच लोक असतात. ही सगळी लोक प्रेमळ आहेत. ही जनता वन विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांच्या विरोधामध्ये मुळीच नाही. पकडलेल्या बिबट्यांचा बंदोबस्त करा, बिबट्यापासून हल्ला होणार नाही याबाबतची दखल घ्या. ज्या ठिकाणी बिबटे लोकांना दिसतात त्या ठिकाणी तात्काळ तुमचा कर्मचारी पाठवून पिंजरा लावता येईल का, काय बंदोबस्त करता येईल याबाबतची उपाययोजना करा. ही संपूर्ण जनता आम्ही बातमीदार म्हणून वन विभागाच्या सोबत आहोत. परंतु दिवसेंदिवस वाढणारी बिबट्यांची संख्या मारक होते. बिबट्या महत्त्वाचा की मानवाचा जीव महत्त्वाचा हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. प्रशासनाने सुद्धा या संदर्भामध्ये गांभीर्याने घेण्याची गरज आहे. ज्यावेळेस पिंपरी पेंढारा या ठिकाणी जी घटना घडली, जी महिला बाजरीचं राखण करत असताना महिलेला बिबट्याने उसात नेलं, ठार केलं, त्यावेळेस वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की नरभक्षक बिबट्याला ठार केलं जाईल. पुढे कुठल्या बिबट्याला ठार केलं हे तर काही समजलेलं नाही. त्यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भविष्य काळामध्ये एखादी वेगळी घटना घडण्याची वाट पाहू नये. उपाययोजना गांभीर्याने करावी की जेणेकरून अशा प्रकारचा उद्रेक होणार नाही. ही संपूर्ण जनता वन विभागाच्या सोबत आहेत. शेवटी वन विभागाचे कर्मचारी अधिकारी एकमेकाचे नातेवाईक असतात. शेवटी तेही माणसं आहे, आम्हीही माणसं आहेत. बिबट्याने कोणावर हल्ला केला नाही, वन विभागाने योग्य दखल घेतली तर जनतेचा देखील उद्रेक होणार नाही. वन विभागाचे अधिकारी याबाबतची काळजी घेतील, दक्ष राहतील अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, बिगनर टाइम्स, कांदळी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.